नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सध्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी अग्निवीर भरती आहे ती वायुसेनेमधील ही सध्या निघाली आहे. भारतीय वायुसेना म्हणजे इंडियन एअरफोर्स भरती ही सध्या चालू झालेली आहे फॉर्म भरायला. आणि याविषयी आपण आज या GR मध्ये महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणा, तुमचं शिक्षण म्हणा, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू शकता, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहायचा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही भरती जी तुमची निघाली आहे याची स्टार्टिंग तुमची आहे ती 17 जानेवारीला तुमचं फॉर्म चालू होणार आहे आणि तुम्ही हे 6 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरू शकता. आणि याची एक्झाम आहे ती तुमची 17 मार्चच्या पुढे, तिने अजून तारीख डिक्लेअर केली नाही आहे, पण 17 मार्चच्या पुढे तुमची ही एक्झाम या ठिकाणी होऊ शकते. तर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे हे तुम्हाला सांगतो. अग्निवीर अनटेक या पदासाठी तुम्ही तुमची बर्थ डेट ही 21 वर्षाच्या आत तुमचं हे वय असणं गरजेचं आहे. आणि तुमची बर्थ डेट जर 2004 ते 2 जुलै 2007 पर्यंत जर याच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिफिकेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन हे हा क्रायटेरिया तुम्हाला सांगतो. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला 10वी-12वीला कमीत कमी सायन्सनी, त्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिश हे 3 विषय घेऊन जर तुम्ही 50% मार्क म्हणजे 50% मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही या पदासाठी पोस्ट करू शकता. किंवा ही जर तुम्हाला 10वी-12वी झाली नसेल तर तुम्ही 3 वर्षाचा डिप्लोमा म्हणजेच इंजिनिअरिंग ही तुमची झाली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला 50% मार्क मिळवणे हे गरजेचं आहे. आणि हे दोन्ही पण नसेल तर तुम्ही 2 वर्षाचा एक व्होकेशनली कोर्स असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 विषय या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जरी असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकताय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 10वी-12वीला हे 50% मार्क हे अनिवार्य आहेत. तर हे होती तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन. याच्यामध्ये तुम्हाला आता तुमची हाईट किती असणार आहे. मेल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला हाईटचं हे 152.5 सेंटीमीटर असणार आहे. जे फिमेल असतील त्यांना 152 सेंटीमीटर असणार आहे. आणि जे उत्तराखंडामधून बिलीव्ह करतात त्यांना 147 सेंटीमीटर त्यांची हाईट जरी असली तरी काय अडचण नाही आहे. आणि जे लक्षद्वीप वगैरे असेल त्या एरियामध्ये त्यांच्यासाठी ही 150 सेंटीमीटर हे हाईट या ठिकाणी असणार आहे. तर पुढची ही तुमची झाली हाईटची प्रोसेस. पुढचं तुमचं वेटचं काही त्यांनी कंपल्सरी केलेलं नाही आहे. जे आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. आणि इथं हे सांगितलं आहे की आणि जे अग्निवीरमध्ये तुमचं स्पे स्केल असणार आहे किंवा तुमची पगारीचं जे तुम्हाला क्रायटेरिया सांगितलेला आहे तो ह्या ठिकाणी असा आहे की तुम्हाला पहिल्या वर्षीची म्हणजे कन्झमाईट जे पॅकेज असतं मंथली ते या ठिकाणी आहे. तुम्हाला पहिल्या वर्षी 30,000 एवढं पेमेंट असणार आहे. दुसऱ्या वर्षी तुम्हाला 3,000 रुपये वाढणार आहे, 33,000 होणार आहे. पुन्हा अजून 3 वर्ष वाढणार आहे. असं 3 वर्षापर्यंत तुम्हाला हे बेसिक पेमेंट हे तुम्हाला या ठिकाणी चालू राहणार आहे. आणि बेसिक पेमेंट चालू राहिल्यानंतर तुम्हाला जो फंड भेटणार आहे तो फंड हा जवळ तुम्ही 4 वर्ष जेव्हा कंप्लीट करताल त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी हे 10 लाख रुपयाचा हा निधी पॅकेज जे तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. आणि सेवानिधी म्हणून तुम्ही या पदासाठी हे पोस्ट ग्राह्य धरली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा इन्शुरन्स डेट क्लेम असेल तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे. जो तुमचा डेथ आणि डिसेबिलिटी कॉम्पेन्सेशन म्हणजे तुम्ही एका शहीद वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जो आहे तो 48 लाखाचा हा क्लेम या ठिकाणी मिळणार आहे. तर पुढची प्रोसेस म्हणजे तुमची अग्निवीर स्किल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही जेव्हा भरती होताल त्यावेळेस तुम्हाला त्यानुसार पुढचे ठेवायचे की नाही या हिशोबाने तुम्हाला ते स्किल सर्टिफिकेटमध्ये सांगणार आहेत. तर ही एक बेसिक माहिती. आणि ऑनलाईन टेस्ट ही तुमची पहिला एक्झाम ही होणार आहे लेखी. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 मिनिटामध्ये फिजिकल, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश या प्रश्नांची तुम्हाला या टेस्टमध्ये प्रश्न असणार आहेत. 60 मिनिटामध्ये तुम्हाला या 3 विषयामध्ये ही टेस्ट या ठिकाणी होणार आहे.
अदर दॅन सायन्स सब्जेक्टमध्ये तुम्ही 45 मिनिटात दुसऱ्या ज्या तुमचं 10वी-12वी नसेल तर ज्यावेळेस जे इंजिनिअरिंग झालं आहे त्यांच्यासाठी ही 45 मिनिटं त्यांच्यासाठी ही स्किल टेस्ट या ठिकाणी असणार आहे. आणि मार्किंग पॅटर्न ऑनलाईन टेस्ट म्हणजेच तुमचा मायनस सिस्टीम ही 0.25 मार्काची म्हणजे निगेटिव्ह मार्किंग जी असते तुमची ती 0.25 मार्काची या ठिकाणी असणार आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हा अर्ज या ठिकाणी करू शकता. आणि मित्रांनो, हे तुम्हाला कसं अप्लाय करायचं, काय करायचं हे स्टेप बाय स्टेप या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे. आणि हे ऑफिशियल साईट म्हणजेच www.agnipatyuva म्हणजे agnipatyuva.cdac.in या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचा भरलेला फॉर्म आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे? 10वी बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट किंवा 12वी बोर्ड सर्टिफिकेट मार्क लिस्ट आणि जे तुमचं हायर म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जे तुम्ही या ठिकाणी क्रायटेरिया आहे तो बघून घ्यायचा आहे सर्व. फोटो जर तुमचा 10 ते 50 केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि साईन ही 10 ते 50 केबीच्या आतमध्ये ही या ठिकाणी या दरम्यानची पाहिजे. आणि एक्झाम फी या ठिकाणी तुम्हाला 550 रुपये आहे. तर GST इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. 550 रुपये तुम्हाला हा एक्झाम फी द्यायची आहे. आणि जे कॅन्डिडेट तुमच्या मोबाईल नंबर आणि मेलवरती तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली किंवा जे तुमची पुढची प्रोसेस असेल तर या ठिकाणी ते तुम्हाला SMS द्वारे किंवा मेलद्वारे ते तुम्हाला कळवण्यात येतील असं त्यांचं एक म्हणणं आहे. तर मित्रांनो, ही आजची माहिती तुम्हाला या ठिकाणी कशी वाटली ही नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, एक डिमांड कंडिशनमध्ये तुम्ही कोविड-19च्या त्यावेळेस ज्या गाईडलाईन्स येतील त्या गाईडलाईन्सला तुम्ही अनुकूल असणार किंवा तुमच्या त्या गाईडलाईन्स तुमच्याकडनं पाळल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ म्हणजे त्यावेळेस तुमची भरतीच्या वेळेस जर तुम्हाला वॅक्सिनेशनचे जर अलाव केलं तर तुम्ही वॅक्सिनेशन घेऊन यायला लागणार आहे. मास्क म्हणा जे तुमच्या ते सूचना असतील ते सूचनाचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावं लागणार आहे. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, नवीन एका नंतरच्या एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.